सतीश पदवी. तर मित्रांनो, आज आम्ही आलो झिंग्यादारा माणिक डोह धरणावर. तर आज आमची भरपूर गँग आली. येरा फलटण माझे मागा इकडे बड्डे करलंय. केक आणायचा होता पण लेट जास्त झालं, त्याच्यामुळे प्लॅन कॅन्सल केला. ते बड्डे असून तर आम्ही झिंग्यादारा घेऊन आलो. तर बघू आता किती झिंग्या का बसते आम्हाला. तर चला आता झिंग्या धरायची पद्धत कशी. आपला एक जुना व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आहेच कशा झिंग्या धरायच्या, तो भरपूर जुना आला तर 1-2-3 वर्षापूर्वीचा. तर आता एक नवीन फ्रेश व्हिडिओ आज बनवणार आहोत. तर पाहू किती झिंग्या का बसते. कारण की आपल्याला बिना उजेडाचं आपल्याला हे करावं लागत ना, त्यासाठी निशाणी म्हणून या गाड्या घेऊन राहील. तर मित्रांनो, आता आपण ह्या काड्या आणल्या. तर ह्या काड्या इकडून लोकांना लावून ठेवल्या. तर आपण जिथं जिथं साडीत चारा ठेवून ओळखण्यासाठी, कारण बिना उजेडाचं जायला लागत ना, त्याच्यामुळे ते ओळखण्यासाठी कुठेच आपली साडी तसे चोया करायला लागत. चला, आज आपल्या हाय जयश्री आपल्याला शिकवणार आहे. धरण किती वार आहे रे, असं एकदम कलरफुल गार्डन आहे. मजा तर कोणा करावं आपल्याशिवाय. आपण काय गटरा नाही तू. तर साड्या कशा पसरवायच्या त्या शिकू तुम्हाला. डायरेक्ट पाण्यात बुडवून ठेवू ना. तर अशी पाण्यात बुडवून साडी ठेवायची, माहिती वाऱ्यानं उडत नाही आणि भिजून राहते. बुडवायला सोपा जातो. 2 नंबरची साडी ठेवली, 2 काड्या ठेवल्या निशाणीसाठी. राहुल भाई इकडे बसलाय. गोट घेऊन निघाल्या झिंग्या हुसकाय निघाल्या काय माहिती. हा त्या मांडून झेंडा उभं केलं. निशाणी दगडा गावसाय तुला. चला, तर साडी बुडवायची एक टेक्निक राहत. मित्रांनो, या अशा प्रकारे साडी बुडवून घ्यायला लागत आहे. साडी बुडवलं त्याच्यात बुडबुड नाही राहू द्यायला लागत नाही, साडी परत वर येते. सगळ्यात मेहनत ती राहते. तर एके बाजूशी दगडाय रोवून झाली, झेंडाय रोवून झाला. पावसाचं वातावरण झालंय. पाऊस काय करेल. तर आता आपल्या सगळ्या साड्या आता पाण्यात पसरून झाल्या. तर थोडासा अंधार पडत आला का आपण त्याच्यावर ज्या गव्हाच्या पिठाची वाणं तयार करून आणल्या त्या आपण ठेवू.
आणि एक अर्धा ते पाऊण तास वाट पाहिजे. तर मित्रांनो आता कंप्लीट 7 वाजलं. तर आता जरा तुम्हाला पण दिसतो आता भरपूर बऱ्यापैकी जरा संध्याकाळ होतकडे अंधार पडायचे चावल होत चालले. तर आता आपण जे मागे साड्या हातरून ठेवलं त्याच्यावर आता आपण चारा टाकून द्यावं आणि एक 7:30 ते पावणे 8च्या दरम्यान आपण परत एकदा साड्या उचलून येऊ. कारण की तेवढ्या टायमात बरोबर त्याच्यावर झिंग्या जमा होत्या. आणि मित्रांनो झिंग्या आपण ज्यावेळेस थोडक्यात साड्या काढायला जाणार तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवा, बॅटरी लावून अजिबात जायची नाही. तर कारण की जर बॅटरी उजेड तुम्ही थोडा जरी केला तर अख्ख्या झिंग्या पळून जात्या. त्यासाठी आपण मागाशी ज्या काड्या उभ्या केल्या ना तर त्या अंधारात त्याच्यासाठीच उभ्या केल्या त्या, जेणेकरून आपल्याला आहे ना ते निशाणी समजली पाहिजे. आपण हे 2 टोकाला 2 काड्या लावल्या त्या ना तर ते निशाणी याच्यासाठी का आपण बरोबर तिथं जाऊन जे आपण ते साडी दगडानं दडपून ठेवली तर ते व्यवस्थित आपल्याला उचलता येईल. कारण आपण इकडे तिकडे जर बाजूला गेलो ना तर थोडीशी जर हालचाल झाली तर झिंग्या बऱ्याचशा पळून जात्या. आणि साडी उचलताना पण साड्या असे एकदम उचलायला लागते, जरी तिरकी तारकी झाली तरी निघून जातं. त्यासाठी साडी कंची वापरायला लागते, ज्याच्यातून लवकर पाणी गळेल अशीच साडी वापरायला लागते. तर ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आम्ही थोडक्यात कसे साड्या काढणार ह्या तुम्हाला दाखवूच, पण पूर्ण अंधारातच काढणार. आम्ही ज्यावेळेस साडी वर घेणार त्यावेळेसच तुम्हाला झिंग्या दिसणार आहे, कारण तसं आम्ही उजेडच लावणार नाही. त्याच्यामुळं मग असं उजेड घेऊन गेलो साडीवर केली, त्याच्यामुळं मग ते हे समजणारच नाही. तर चला पहिला आता चारा टाकून घेऊ, कारण अंधार पडत आलाय. तर ह्या आपण अशा प्रकारची वाना बनवून आणल्या. तर आता आपल्या लोकांना ना माहित आहे आता वाना म्हणजे आपण आपले लग्नातच वाना बनवली जातात. तर ह्या वाना यासाठी बनवल्या कारण की ना चारा पण थोडेसे आपण रुंद साईजचा चारा होतो आणि असं शिजवून घेतला ना तर ते झिंग्या त्याच्यावर म्हणजे त्यांना पटापट खपत नाही. आपण जर तसाच पीठ ठेवला तर ते एक 15-20 मिनिटात झिंग्या त्या खपून चरून निघून जात्या. तर त्या निघून नाही जावं म्हणून का आपण थोडासा लेट झाला तरी आपण म्हणजे चारा भरपूर उरून राहतो, त्याच्यामुळे मग टेन्शन नाही राहत. त्यासाठी अशी वाना बनवून घ्यायची. चारा नाही तर कुठं खपणार आहे. तर मित्रांनो आमच्याकडे ना थोडेसं म्हणजे साड्या कमी असल्यामुळं आम्ही एखाद वेळेस डबल ट्राय करायला बसलो. तर हेरा आपण जे मगाशी इथं साड्या आतरून ठेवली तर त्या निशाने हेरा इथे एक काडी उभी केली, इथे एक उभी केली. तर आता आपण तुम्हाला साडी उली त्याच्यावर समजतच व्हाया. तर त्याच्यावर आपण पसरून असं आहे ना प्रत्येक याच्यावर एक 4-4 वाना ठेवणार. असं गार वाजायला लागलंय. पण आता दुसरी साडी आथरली ती इथं या अगोदरच्या जुन्या काड्या, पण आपण जे आत्ता ठेवल्या त्या बरोबर पालाय काड्यानं त्याच्यामुळे लगेच समजून येते. आणि त्याच्यात मित्रांनो आहे ना अशा झिंग्या धरायच्या असल्या ना तर त्यासाठी चंद्र नाही लागत, कारण की चंद्रात पण आहे ना झिंग्या धरता येते नाही, कारण की उजेड राहतो, उजेडानं लगेच पळून जाते. तसे 4 वाण असले ना म्हणजे आपण थोडक्यात ना जेवढा जास्त चारा ठेवू तेवढा जास्त जमा होते नाही का, त्यासाठी चारा जास्त लागत जरा. तर मित्रांनो आपण आता एके साडीवर ना हे डगळा ठेवणार आहोत आणि ते डगळ्यात व याचा फायदा काय होतो तर झिंग्यात ना हे थोडक्यात आपण काहीतरी अडचण ठेवली तर त्याच्यात बसून राहते. त्यासाठी आपण एक याच्यात ते ट्राय करून येणार आहोत बाकीच्यातून किती झिंग्या गवसत्या आणि दगडात ठेवलेल्याच्यात किती झिंग्या गवसत्या. तर मित्रांनो आता अंधार पडलाय आणि आता आम्ही चाललो आता झिंग्यांचे आता आपण जे मागाशी चारा टाकून ठेवला होता ते आता उचलून घेणार आहोत. तर किती झिंग्या गवसतो तुम्हाला दाखवतो. उजेड करायचा नाही त्याच्यामुळे आता फ्लॅशच्या उजेडमध्येच मला शूटिंग काढली. आता पुढे गेल्यावर चला तुम्हाला आता झिंग्यांचा थर्रा दाख. हे काय पागलावरत अयो तिकडे केवढे मासे उड्या मारतात तिकडे याच्या माग.
आमच्या सतीश भावाने बघू किती झिंगे आणल्या वाहनांमध्ये. खाऊ नाही गेल्या का वजन ते काय ती एक आहे खाऊन गेल्या म्हणजे मग ते आपण लय लवकर का नीट फ्लॅश मार ना पोंगे. दर अरे हे कर ना काय असं जा चांगले मस्त सर्व निघून गेले. तर आपण चारले आधीच टाकलं तर घेतलं जे थांबलं तर आपण डायरेक्ट हे करू ते पिशे आता काढली काय लवकर लवकर काढायला लागणार. खरं होते पण पिशवी ते एकदा उडव खाऊन गेले राहू दे फक्त. झिंगाला हू आजा 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 दिलनी चौडे रात की मुटकी तोडे. आले 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 वाना वाना आले झिंगे झिंगाला हू. आयच्या मासे पण मोकार आले. रिचात बरं झालं तीन वाना आहेत उरले का तीनच टाकलेले करा. एक पळवायला वाटतं वाना. मस्त मस्त बघा आमच्या झिंग्या आणि हे दुसऱ्या पुंग्या करणार आहे उलटी बिलटी कर सुलटी बिलटी कर. झिंगोबा आलं झिंगो झिंगो झिंगाला हू झिंगाला हू ये ये ये. हे मटण माशाने हे पवलं आता हे पार कडल होतं रे ये हेर हिर तिकडं अजून वाच ना. हा असं पाहिजे काहीतरी. हे झिंगाला हू मी हिरव्याचा आणत जा बरं तुम्ही. त्यांना शेवाळ वाटतं हे ना याच्यात मोठाले पण आहे ना. इथं चारीचे चारी वाहन मोठाले पण कशी चालली वरती तुरु तुरु पळत. पण त्या बाकीच्यांपेक्षा ह्या मोठे आहे ना झिंगे. या 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 पाहुणा या इकडून येतो व्हिडिओ काढले साईड उजा तिकडून राहतो. नंबर नाही तुला बघा बघा काय शूटिंग का ना तिकडे जरा उजेड ते काय शूटिंग चालूच आहे ना. सेंटर मध्ये घ्यायचं सेंटर बिंटर सगळं बरं येईल बघू. तिला तो आला या मास्तर गाबाळ बघू किती गाबाळात आल्या तुमच्या. गबाळ्या आल्या साडी गाबाळावाल्या झिंगे बघू इकडून हे साईड ना नीट उड. गबाळावाली साडी थांबा पहिले आम्ही एकत्र जवळ काढू का ते पुढे तेवढंच नाही मार. ते दगड आली दगडला हे करतो त्या दगड शार्क माशाचं दात आहे वाटतं. एक खाली इकडे मोठे मासे येतोय काय मटर मास येतो डोर लावर उदर
नाही आलं बरं. वरती नाही झिंगा मास्तर आले, झिंगा मास्तर आले, झिंगा मास्तर आले, झिंगा मास्तर, झिंगा मास्तर. जबाळ काढा. ते कसे हे झिंगा मास्तर बघा. झटकू दे ना माझं. त्याच्यात कसं काय घुसल्या जागा भेटत तेच सांगत मग काठोळ असतो मोकर मारल्या. पुढच्या वेळेस आता काठोळ घेऊन येऊ दे. काठोळ मध्ये काय रे खेकडं जराचं काठोळ आहे. पिंजऱ्यासारखं डायरेक्ट गेले असते फक्त पाठवली आल्यापासून लावून ठेवला असता काढायचा. रे अशी माती येते काय ठिकाणी बस ना अख्खा नाही येणार त्या व्हिडिओ मध्ये. इकडे लावते नंतर दाखव ना. अशा प्रकारे ही शेवटची साडी ओरलेली आहे आणि झिंगा मास्तर पाण्याच्या बाहेर घेऊन येत आहे. हवा येते, झिंग्या उडती. एवढी साडी फुलांमध्ये मोकर लपल्या. हवाला येते खाली नाही. अरे वाहनच ना पळवल्यात वाटतं ते. वाहनच नाही का वाहनच नाही पर्या कुई नाही वाहन शूटिंग काढून गिरे वाटत आहे. पळाले वाहन. त्याच काय चारा नव्हता मला वाटत आहे ना. आवाज येतो त्याची ना काय परत झाले. चारा असला ना चपलांचा मोकरा आवाज आहे ना. माझ्या मित्रांनो हेरा आपण आता ज्या 7 झोळ्या लावल्या त्या 7 साड्या आपण ज्या आतरून ठेवल्या त्याचा आवडा मटेरियल जमा झालाय. तर हेरा बरोबर किती मस्त साईजच्या मठाले हेरा खतरनाक साईज. बडा माल आहे ते. आवडे अंदाजे ना 4-5 किलो आहे. 2 किलो अंदाजे 2-1 किलो आहे. मित्रांनो हेरा मी डब्बल लावले ते आणि हेरा आपण ज्या वाहना करून गोल गट्टळ होते हेरा या वाहन कसा केलाय आंबेस कुईवानी अशी खाता अशी म्हणजे आवडी गँग भिडली वाया. डायरेक्ट इकडून गोल तसाच आहे, इकडून अर्धा चंद्र केलाय. सेंटरचा असणार आहे काय. हेरा किती मस्त दिसते, डोळं कच चमकत. अर्धे पिशवी राहुल भाऊचा पोपट अर्धे पिशवीभर झिंग्या पकडल्या आपण. तेवढी अर्धी पिशवी भरपूर झाल्या. चलो तब हम झिंगिया पकड़ के निकल रहे हैं अब घर को. रात के ठीक 10 बज गए. 10 बजने तक हम लोगों ने 3-4 किलो झिंगा पकड़ा है. अब डायरेक्ट घर जाके दिखा जाए कितने पकड़े. 3-4 ना ज़्यादा है, अंदाजे 3-4 किलो. वैसे तो ज़्यादा पकड़े हैं लेकिन अंदाजे बोल रहा हूँ 5-6 किलो 5 किलो. कितना अंधेरा है. अरे काय पाणी काय